कवठे महांकाळमध्ये रिपब्लिकन सेना व कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र। नमस्कार, आपण पाहत आहात युवा मराठी न्यूज महाराष्ट्र। माननीय सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या मान्यतेने कवठे महांकाळ येथे रिपब्लिकन सेना आणि रिपब्लिकन कामगार सेनेच्या विविध पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या। यावेळी डॉक्टर सुशील सूर्यवंशी, प्रदेश अध्यक्ष महाराष्ट्र राज्य, डॉक्टर शंकरदादा माने, प्रदेश अध्यक्ष रिपब्लिकन कामगार सेना रमेश बाबू उबाळे, प्रदेश अध्यक्ष रिपब्लिकन सेना तसेच पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अरुणदादा धेंडे यांच्या हस्ते संबंधित पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले। नियुक्तीपत्रासोबत पुष्पगुच्छ देऊन नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कारही करण्यात आला। यावेळी सुभाष कांबळे, सांगली जिल्हा लोकसभा सल्लागार अशोक काटे, सांगली जिल्हा लोकसभा क्षेत्र उपाध्यक्ष संतोषभाऊ वानखडे, रिपब्लिकन सेना सांगली जिल्हा युवक अध्यक्ष संदीप धुमाळ, रिपब्लिकन कामगार सेना सांगली जिल्हा अध्यक्ष यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते। तसेच कॉम्रेड भाऊसाहेब विष्णू यादव, कडेपूर, तालुका कडेगाव, जिल्हा सांगली, मराठा स्वराज्य संघ प्रदेश उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य अमोल अधिक सावंत, खानापूर आटपाडी विसापूर, विधानसभा अध्यक्ष प्रताप भीमराव काटकर, विधानसभा उपाध्यक्ष चंद्रकांत जगन्नाथ भगत, विधानसभा सदस्य तसेच राजदीप कांबळे, रिपब्लिकन सेना खानापूर आटपाडी विधानसभा सचिव यांची यावेळी उपस्थिती होती। नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी संघटनेची विचारधारा आणि ध्येय धोरणे तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी तसेच सामाजिक आणि कामगारांच्या प्रश्नांसाठी सक्रियपणे काम करण्याचा निर्धार व्यक्त केला। या नियुक्त्यामुळे खानापूर आटपाडी विसापूर विधानसभा मतदारसंघासह सांगली जिल्ह्यात संघटनात्मक बांधणीला अधिक बळ मिळणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले। माननीय आनंदराज आंबेडकर साहेब यांची रिपब्लिकन सेना, या रिपब्लिकन सेनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष माननीय डॉक्टर सुशील सूर्यवंशी साहेब, तसेच माननीय डॉक्टर शंकरदादा माने साहेब, प्रदेशाध्यक्ष रिपब्लिकन सेना महाराष्ट्र राज्य, माननीय रमेश बापू उबाळे साहेब, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली परवा कवठे महांकाळ येथे अमोल सावंत यांची खानापूर आटपाडी विधानसभा अध्यक्षपदी निवड झाली। तसेच चंद्रकांत जगन्नाथ भगत यांची खानापूर आटपाडी विधानसभा सदस्यपदी निवड झाली। तसेच प्रताप भीमराव काटकर भूड यांची खानापूर आटपाडी विधानसभा उपाध्यक्षपदी निवड झाली। अशा कवठे महांकाळमध्ये बऱ्याच निवडी झाल्या। या कार्यक्रमास सांगली जिल्हा लोकसभा उपाध्यक्ष अशोक काटे साहेब उपस्थित होते। सुभाष कांबळे सांगली जिल्हा लोकसभा सल्लागार हे उपस्थित होते। कामगार सेनेचे सांगली जिल्हा अध्यक्ष संदीप धुमाळ साहेब होते व वनखडे साहेब उपस्थित होते। असे बरेच कार्यकर्त्याच्या मार्गदर्शनाखाली अमोल सावंत आणि चंद्रकांत भगत आणि प्रताप काटकर यांची खानापूर तालुका आणि आटपाडी तालुक्यासाठी लोकसभेवर विधानसभेवर निवड झाली। एक आनंद वाटतो की आपल्या खानापूर आणि आटपाडी विधानसभेला एक 3 पदं चांगली मिळाली। आज मी माझी सांगली जिल्हा लोकसभा अध्यक्षपदी माननीय डॉक्टर सुशील सूर्यवंशी साहेब महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष यांनी निवड केली आणि माझ्या हस्तेच यांची निवड झाली। मात्र जिल्हा बैठकीमध्ये आज 3 पदं आपल्या खानापूर आटपाडी विधानसभेला मिळाली। त्याबद्दल मी अमोल सावंत आणि चंद्रकांत भगत आणि प्रताप काटकर साहेब यांचं हार्दिक अभिनंदन करतो, कारण त्यांनी अशीच पुढे वाटचाल करावी। आज कॉम्रेड भाऊसाहेब यादव गडेगाव यांना बातमी वाचून आनंद झाला आणि म्हणाले, धेंडे साहेब आज
तुमची सांगली जिल्हा लोकसभा अध्यक्षपदी निवड झाली आहे, अमोल सावंतची खानापूर आटपाडी विधानसभा निवड झाली आहे, चंद्रकांत भगतची निवड झाली आहे, प्रताप काटकरची निवड झाली आहे. मी माझ्या हातनं तुमच्या सर्वांचा सत्कार करणार आहे. पण आज प्रताप काटकर यांची आई जर थोडी आजारी असल्यामुळं येऊ शकले नाही. मग भाऊसाहेब यादव हे गोरगरीब चळवळीला साथ देणारे एक लढाऊ नेतृत्व आहे आणि सर्व संभाव धर्म असा सांभाळून ते सतत कार्य असतात. त्यांच्याकडे जातीभेद हा विषय नसतो. म्हणून त्यांनी आज अमोल सावंत, चंद्रकांत भगत आणि माझी निवड केली. त्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे. त्यांचा हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो. त्याने आम्हाला एक प्रोत्साहन दिलं की बाबा पुढं असं चांगलं जोमानं कार्य करावं. हाच आज म्हणजे सत्काराचा एक हेतू असतो. तो आम्ही भाऊसाहेब आम्ही इथून पुढच्या काळात शाहू फुले आंबेडकर विचारधारा आम्ही जोमानं पुढे घेऊन जाऊ आणि माननीय आनंदराज आंबेडकर साहेब, माननीय ॲडव्होकेट अमोल आंबेडकर साहेब, शंकरदादा माने साहेब, सुशील सूर्यवंशी साहेब, उबाळे साहेब, शिवजातक साहेब, धुमाळ साहेब, काटे साहेब आणि सुभाष कांबळे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही चांगल्या पद्धतीनं या जिल्ह्याची पुनर्रचना करून चांगला पक्ष वाढीस नेऊ आणि 6 विधानसभेमध्ये चांगल्या पद्धतीने कामकाज करू. तसेच जिल्ह्यामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये ज्यांना रिपब्लिकन सेना सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या पक्षात सामील व्हायचं असेल त्यांनी इच्छुकांनी आमच्याकडे संपर्क साधावा. आम्ही त्यांचं स्वागतच करू आणि चळवळ बाबासाहेबांचा जो रथ आहे हा प्रत्येकाने पुढे वाढला पाहिजे, लोकशाही टिकली पाहिजे आणि संविधानाचं रक्षण केलं पाहिजे. यासाठी आपल्याला चळवळीत जोमानं काम केलं पाहिजे. जय भीम, जय संविधान. आज या ठिकाणी सरसेनानी आनंदराज आंबेडकरनी जी निवड केली त्या पदाधिकाऱ्यांच्या सत्काराच्या निमित्तानं मी भाऊसाहेब विष्णू यादव, राहणार कडेपूर, तालुका कडेगाव, जिल्हा सांगली, मी मराठा स्वराज्य संघाचा महाराष्ट्र राज्याचा प्रदेश उपाध्यक्ष या नात्यानं आज मला या ठिकाणी सत्कार करण्याची जी संधी मिळाली ते आमचे स्नेही जवळचे मित्र धडाडीचे कार्यकर्ते अरुण धेंडे व त्यांच्यासोबत असलेली सगळी टीम ही माझ्या चांगली परिचयाची आहे. कायम चळवळीत काम करणारे हे कार्यकर्ते आज त्यांना चांगल्या पद्धतीने निवड करण्याचा मान आणि सत्कार करण्याचा सुद्धा आम्हाला योग असा त्यांचा असल्यामुळं त्यांच्या पाठीशी कायमपणे मराठा स्वराज संघ हा पाठीशी राहील एवढेच मी आज या ठिकाणी सांगतो आणि निवडीबद्दल मी पुढील कार्यासाठी अनेक शुभेच्छा देतो आणि थांबतो.